इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे परिणाम आता हळूहळू गॅस पुरवठ्यावर पाहायला मिळते. आपण बघू शकतो की नागपूरमध्ये जे गोगॅसचे LPG सेंटर आहे, त्या LPG गॅस सेंटरचे जे दर आहे ते 8 रुपये 42 पैशांनी आज वाढल्याचं पाहायला मिळतं. आता आपण बघू शकतो की आताचे जे दर आपल्याला पाहायला मिळत आहे ते प्रति लिटर 64.98 रुपये आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष करून ज्या स्कूल व्हॅन होत्या त्यांना 45 रुपयामध्ये ही LPG गॅस मिळत होती. आता त्यांना याच दरातमध्ये 64 रुपये 98 पैशांनी घ्यावं लागेल. म्हणजे साधारण त्यांना आता त्यांच्यासाठी 20 रुपयाने हे दर वाढलेले आहेत. तर सामान्य ग्राहकांसाठी हे दर 8 रुपये 42 पैशांनी वाढलेले आहे. काका, युद्धाचा परिणाम पाहायला मिळत आहे, काय वाटतं? काय वाटतं का हे गॅस पुरवठा बंद झाला, तुमचा काही पर्याय का? पेट्रोल वगैरे ऑप्शन आहे का तुमच्याकडे? आहे पेट्रोल ऑप्शन आहे आमच्याकडे. पेट्रोल आहे. हां, बरं, काय वाटतं तुम्हाला? जर दर वाढले तर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होईल? व्यवसाय तर सर्वच परिणाम होणार सर, त्याच्याबद्दल काय बोलत नाही आपण. ॲव्हरेजवर काही परिणाम होतो पेट्रोलच्या आणि गॅसच्या याच्यामध्ये? किती खर्च वाढतो? बहुत खर्च आहे बाबा दादा, तुम्हाला काय सांगणार आता तुम्हाला. इथे कर्मचारी आपण त्यांना विचारूया. मला एक सांगा, आधी किती दर होते आणि आता किती दर आहे? अगोदर 56 रुपये 56 पैसे रुपये लिटर होतं, आता 64.98 झालं आहे. तर 8 रुपये 42 पैशांनी वाढले आहे. आणि जे स्कूल व्हॅन आहे त्यांच्यासाठी जी सबसिडी होती ती बंद केली? हां, ते स्कूल व्हॅनसाठी आपल्याकडे चालू होतं 45 रुपीज लिटर सबसिडीवर, तर ती पण बंद करण्यात आली. आता जो हा आपला रेट चालू आहे मीटरचा, तर त्याच रेटने त्यांना पण आता देण्यात येत आहे. तर काय वाटते, दर वाढू शकते आणखी? वाढू तर शकतात, कारण की जे युद्धामुळे जे माल नसल्यामुळे तर दर तर वाढणारच आहे. पेट्रोलचे पण आता वाढेलच, गॅसचे वाढले तर पेट्रोलचे वाढणारच आणि डिझेलचे पण वाढणारच. आपण बघू शकतो की सध्या नागपूरच्या जे गोगॅस LPG चे स्टेशन आहे तिथे आपल्याला कशा प्रकारे दर वाढल्याचं पाहायला मिळतं आणि कदाचित पुढील काळामध्ये हे दर आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे. फक्त सुरुवात आता LPG गॅसपासून झाली, पुढील काळात CNG असेल किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल, यांचे देखील दर वाढण्याची भीती आता ग्राहकांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.